निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी जी काय आहे, ती वेबसाईटवरती आलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला खाली आपल्या पाल्याचे सिलेक्शन झालेले आहे की नाही, हे बघण्यासाठी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो काय होता, ते तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथे स्कूलचं नाव दिसेल पूर्ण. इथे सिलेक्शन वेटिंग लिस्ट ह्यामध्ये तुम्हाला असं रेग्युलर सिलेक्शन आहे आणि अलोकेटमध्ये येस असं लिहिलेलं आहे. म्हणजे इथे त्याच्या मुलाचं पाल्याचं जे काय आहे ते सिलेक्शन झालेलं आहे असं दिसेल आणि इथेच तुम्हाला ॲडमिट कार्ड दिसेल. इथे व्ह्यू आणि प्रिंट या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पाल्याचे नाव, त्याच्या आणि जन्मतारीख किंवा संपूर्ण माहिती जी काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. हा आहे तुमचा ॲडमिट कार्ड आहे. हे जे काही ॲडमिट कार्ड आहे, हे तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला मूळ यादी पूर्ण बघायची असेल, की तुमचे किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर सिलेक्ट मूळ यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इयर 2024 दिसतंय. इथं लॉटरी राउंड दिसतंय. सिलेक्शन लिस्ट 1 करायचं आहे. इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. ज्या कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही यादी बघणार आहात ते आणि इथं गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर थोडासा तो प्रोसेसिंग दाखवतोय. थोडासा वेळ घेईल. त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण जी काही लिस्ट जी काय आहे सिलेक्शन झालेली, ही लिस्ट तुम्हाला इथे दिसून येईल. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण लिस्ट जे काय आहे तुम्हाला दिसून येते. 1773 पेजेस आहेत. पूर्ण लिस्ट तुम्हाला जे काही सिलेक्शन झालेले आहे, या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इथे तुम्हाला दिसून येईल. जर तुम्हाला सर्च करायचं असेल, तर ती तुम्हाला सर्च ऑप्शन दिसतोय. इथेही तुम्ही तुमचा तो ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता. इथे टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल, हे बघा तुम्ही जे काय ॲप्लिकेशन नंबर टाकलाय, त्याचे फक्त डिटेल्स तुम्हाला इथे पूर्ण दिसून येतील. परंतु काही लोकांचं असंही असेल, की मूळ यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे, परंतु ते वेटिंग लिस्टमध्ये असू शकतात. त्यासाठी तुम्हाला ते वेगळं ऑप्शन दिसतंय वेटिंग लिस्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथेही तुम्ही 2024-23 मध्ये सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे तो. इथे पुणे सिलेक्ट करतोय आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करतोय. इथे गो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी जी काय आहे ती तुमच्यासमोर याप्रमाणे तुमच्यासमोर ती यादी जी काय आहे ती डिस्प्ले होईल. या यादीमध्येही तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकूनही तुम्ही यामधला सध्या स्थिती काय आहे ही इथून तुम्ही बघू शकता.